महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे 2 चोरटे जेरबंद। आरोपींकडून एकूण 6 मोटरसायकल असा एकूण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। दिनांक 8/3/2025 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सूरज पाटील, पोलीस ठाणे मिरज, गुन्हा रजिस्टर नंबर 45/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) मधील चोरीस गेलेले काळ्या रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलची मोटरसायकल ही 2 इसम नामे रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश पूर्व असे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सूरज पाटील यांनी सदरच्या माहितीनुसार पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना कळवली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणे कडील DB पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे DB पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। नमूद पथकाने तात्काळ कारवाई करत 2 खासगी वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिज खाली सापळा रचून थांबले असता 2 संशयित इसम हे त्यांच्याकडील असलेल्या काळ्या रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची HF डिलक्स मॉडेलच्या मोटरसायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे 2 इसम संशयित वाटल्याने पोलिसांनी चांगलीच त्यांना शिताफीने थांबवून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता रमेश उर्फ शुभम प्रमोद कांबळे वय वर्ष 24 नदीवेस बौद्ध वसाहत मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली, प्रथमेश बाबासो सुर्वे वय वर्ष 25 राहणार मुक्काम पोस्ट बहे नरसिंगपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असे सांगितले। त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलबाबत विचारणा केली असता काही एक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे सदर मोटरसायकलवरून अधिक विचारपूस केली असता मोटरसायकल ताब्यात घेऊन पुन्हा इतर 2 इसमांना आणखी विश्वासात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने आपण आणखी मोटरसायकल चोरी केली असल्याची सांगून त्या मोटरसायकली जिथे लपवून ठेवलेल्या आहेत ते ठिकाण दाखवून त्या चोरलेल्या मोटरसायकली काढून देतो असे सांगितल्याचे आरोपी दाखवतील त्याप्रमाणे थोड्या अंतरावरती असलेल्या हैदर खान विहिरीच्या पुढील बाजूस असलेल्या झाडाखाली आणखी 5 मोटरसायकली लावलेल्या मोटरसायकली हस्तगत करून जप्त करण्यात आलेल्या आहेत।